ओम श्री महालक्ष्मी माता नमो नमः. आज मार्गशीर्ष गुरुवार या निमित्ताने यथाशक्ती यथासांग पूजाविधी केलेला आहे. देवीची प्रभावळ पानाफुलांपासून तयार करून देवीच्या मुखवट्याला सुंदर अशा दागिन्यांनी पैठणीच्या साडीने सजवलेला आहे. त्याच्यामुळे देवीचं रूप खूप मनोहर दिसत आहे. आजच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे, कवड्यांची पूजा करावी, देवीला यथासांग खिरीचा नैवेद्य दाखवावा. दुधाच्या खिरीचा, तांदळाच्या खिरीचा विशेष असा महत्त्व आहे. जमल्यास खोबरं, गूळ वाटी, त्याचप्रमाणे बदामाचा देखील नैवेद्य आपण देवीस दाखवायचा आहे. आजच्या दिवशी देवीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. रांगोळी, पूजा पाठ, त्याचप्रमाणे 5 प्रकारच्या डहाळ्या, 5 प्रकारचे पानं, त्यांचा कळस भरून या देवीची यथासांग पूजाविधी करायची आहे. पाणी, कळस, पूजा, फुलं याच्यामुळे देवीच्या ह्या पूजेला खूप सुंदर असा एक शुभ असा संकेत मिळतो. खूप छान वाटतं, प्रसन्न वातावरण होतं. त्याचप्रमाणे रांगोळी, त्याचप्रमाणे हे छोटं छोटं काही आपण जे साहित्य तयार करतो त्याच्यामुळं देवीचं सगळं काही रूप असं मनमोहक असं उठून येतं. देवीची यथासांग पूजा केल्याने आपल्याला माता महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळत असतो. आजच्या दिवशी जर शक्य असेल तर कुंकुमार्चन ही सेवा अवश्य करावी. श्री सुक्ताचं पठण कमीत कमी 1 वेळा किंवा 11 वेळा तरी करावं. महालक्ष्मीचा मंत्र, कमलात्मक मंत्र किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः याचाही जप करावा. शक्य असल्यास महालक्ष्मी अष्टक म्हणावे. आजच्या दिवशी यथासांग महालक्ष्मी मातेची पूजा करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा सौभाग्यवृद्धीसाठी, आपल्याला ज्या प्रापंचिक संसारात अडचणी येतात, आर्थिक असोत किंवा इतर काही असोत, त्याच्यासाठी फलदायी ठरतात. आपल्या अडचणी सुटण्यासाठी आपल्याला माता महालक्ष्मी नक्कीच मदत करते. त्याच्यामुळं आजच्या दिवशी यथाशक्ती यथासांग पूजाविधी करायची आहे. शक्य असल्यास गरजूंना किंवा एखाद्या सुवासिनीला किंवा कुमारिकांना जेवू घालायचं आहे. नाही जमलं तर ॲटलिस्ट खिरीचा नैवेद्य तरी त्यांना द्यावयाचा आहे. यथासांग माता लक्ष्मीची ही पूजा आपल्याला करायची आहे.